बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द जसे तसे वापरतात. आई म्हणाली, आज मी बाजारात जाणार आहे. बघा, म्हणजे शब्द वापरतात. दोन शब्द जोडताना वापरतात. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास. विद्यार्थी प्रतिनिधी, मला वाचन करायला खूप आवडते असल्यास वापरतात. मी लिहायला गेले होते पण तो मुलगा ज्याने पिवळा शर्ट घातला आहे त्याने स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले. म्हणजे वापरायची चिन्ह ते तुम्हाला कळलं, उगीचच नाही वापरायची, बरोबर की नाही. आता साधारण अपसारण आणि संयोग चिन्ह सारखीच आहे, पण समजा तळायला सांगितलं करा तर मला जागा पुरली नाही म्हणून मी रेष मारली आणि याला इकडे लिहिलं, बरोबर की नाही. ते संयोग चिन्ह, संयोग म्हणजे जोडणे. तर ही दोन चिन्हे, अवतरण चिन्ह, डबल अवतरण चिन्ह आणि एकेरी. तर ही सगळी कुठे वापरायची, वाक्यानुसार स्पष्ट झाली, तुम्हाला वाक्य दिली तर अशा प्रकारे विराम चिन्हांचा वापर करायचा. समजा तुम्हाला योग्य वापर केला तर भाषा आपल्याला कळते किंवा दुसरं तर बोलणं कळतं. आता मला प्रश्न विचारायचा तुम्हाला, तू उद्या पंढरपूरला येशील का, असं नाही, बरोबर की नाही. मग तू पंढरपूरला येशील का, असं नाही आपण, तर आपण विचारतो प्रश्न, तू माझ्याबरोबर मुंबईला येशील का, असा प्रश्न विचारतो. म्हणजे कळतं आपल्याला ती भाषा. आलं का लक्षात तुम्हाला. तर अशा प्रकारचे विरामचिन्ह आहे. योग्य विरामचिन्ह वापरली तर आपली भाषा कशी डेव्हलप होईल. डेव्हलप म्हणजे त्या भाषेचा विकास होईल. ठीक आहे.